नमस्कार, महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आहोत पूर्व मतदारसंघामध्ये। इथे मैदानात उतरलेले आहेत अतुलजी सावे, त्यानंतर आहेत इम्तियाज जलील। हे असे मोठे मोठे जे आहेत राजकीय नेते हे मैदानात आहेत आणि आपण जाणून घेऊयात इथल्या प्रतिक्रिया काय येत आहे। काय सांगाल, कोणाची हवा आहे सध्या इथे? सावे साहेबांची हवा आहे। तुम्हाला काय वाटतं? अतुल सावे यांची हवा आहे सध्या। अतुल सावेंची, कारण त्यांनी विकास कामे पूर्ण केले, त्यांनी कुठल्याही प्रकारची कमी पडू नाही दिली मतदारसंघामध्ये आणि सगळे लोक त्यांना लाईक करतात। एक नेता म्हणून त्यांनी त्यांचे जे आहे ते सर्व कामे पूर्ण केलेत। त्यांनी पाण्याची समस्या पण त्यांनी इतका मोठा प्रोजेक्ट आणून कंप्लीट केली। येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना 24 तास पाणी भेटेल। त्यानंतर एवढा मोठं 52,000 कोटी रुपयाचं जे त्यांनी MIDC DMICचं काम केलंय, तेही सर्व जे आपल्यासारखे नवयुवक तरुण आहेत त्यांना एक चांगली संधी मिळेल, असं त्याबद्दल सावे साहेबांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। विकास कामावरती ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? 100%। 1680 कोटीची जी पाण्याची योजना त्यांनी आणली होती ती महाविकास आघाडीच्या काळात बंद पडली होती। त्यानंतर महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला 2100 कोटी जास्त देऊन आता योजना चालू झाली। येणाऱ्या 3 महिन्याच्या आत शहराला मुबलक पाणी मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शहराचा पाणी प्रश्न होता, त्यामुळे ते त्या मुद्द्यावर निवडून येतील 100%। विकास कामं आहेतच, विकास कामावरती निवडून येणारच हे सगळ्यांना माहितीच आहे की सगळे तेच बोलत आहेत की विकास कामं झालेली आहेत आणि आमचं मत अतुल सावेंनाच आहे। पण याच मैदानामध्ये इम्तियाज जलील आहेत, लहूजी शेवाळे आहेत, याचा काही परिणाम होईल? काहीच होणार नाही। इम्तियाज जलील जेव्हा 5 वर्ष शहराचे खासदार होते त्यांनी पूर्व मतदारसंघामध्ये कुठे कुठे कामे केली त्यांनी दाखवून द्यावं येऊन, की कोरोना काळात ते कधी पूर्व मतदारसंघात येऊन कुठल्या गरीबाला मदत केली त्यांनी दाखवून द्यावी। त्यांनी जे कामं केले ते त्यांनी दाखवून देण्याची त्यांना गरज आलेली आहे। 5 वर्ष ते खासदार होते, त्यांनी काय कामं केली, शहराच्या पाण्याच्या विकासासाठी काय केलं? नुसतं संसदेत भाषण देऊन राशन तर नाही मिळणार ना कोणाला। बरं, युवक आता सगळे आपण युवक आहोत, आपल्यासोबत सगळे युवक आहेत आणि एक युवक म्हणून काय वाटतं की या गोष्टी अजून बाकी आहेत किंवा अतुल सावे ज्यावेळेस निवडून येतील त्यांच्याकडनं आम्हाला अशा काही अपेक्षा आहेत? युवक म्हणून काय वाटतं? साहेबांनी आता तसंच मुख्यमंत्री साहेबांनी आता इथं भरपूर कंपन्या तर आणलेल्याच आहे आणि सध्या काम पण चालू आहे कंपन्यांचं। तर ते सगळं प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर इथल्या सगळ्या युवकांना रोजगार मिळणार आहे। महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण झालं याचा काही परिणाम होईल संभाजीनगरवर? काय वाटतं? काही परिणाम होणार नाही त्याचा। काहीच परिणाम? सावे साहेबांनी या सगळ्या वार्डातल्या लोकांना कुटुंबाप्रमाणेच एक हे केलेलं आहे आणि सांभाळलेलं आहे। कोरोना काळात पण त्यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे आणि सगळ्या पूर्व मतदारसंघाला त्यांनी एक कुटुंबाप्रमाणे सांभाळलेलं आहे। त्यामुळं आम्ही 100% सर्वसाधारण लोक, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, पण आम्ही सावे साहेबांना 100% आम्ही मतदान करणार आहे। तर आपण बघतच आहोत की सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत अतुलजी सावे यांचीच हवा इथे सध्या आहेत। काय वाटतं, कुणाची हवा इकडे? सावे साहेब, अतुल सावे साहेब। सावे साहेब काय, कशामुळे वाटतंय? चांगले काम करतात इकडे। बरं, हां, व्यवस्थित आहे सगळं। आमच्या एक वार्डमध्ये काम होतात, सगळं काही व्यवस्थित आहे सगळं। अच्छा, तुमचं सगळ्यांचं मत अतुल सावेंनाच? माझं तर मी सांगू शकतो, दुसरं तर मी कसं सांगणार? माणूस चांगला आहे, मी 100% करणार आहे। विकास कामावरती ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? यस 100% निवडून येतील विकास कामावरतीच। तुम्ही कुठे राहता, कुठल्या भागात? मी पुंडलिक नगर भागात झालेत विकास कामं? झालेले ना, बऱ्यापैकी झालेले आहेत। अतुल सावे साहेबांनीच केलेले। हे महाविकास आघाडीमध्येच काम झालेले आहे। बरं, महायुतीमध्ये मी तेच म्हटलं। तर महायुतीची सरकार येईल असं 100% तुम्हाला वाटतंय? 100% येणार। 100%। या काही प्रतिक्रिया आहेत पूर्व मतदारसंघामध्ये अतुल सावे यांचीच हवा आपल्याला इथे बघायला मिळते। मोठमोठे जे मैदानात उतरले आहेत जसे की इम्तियाज जलील साहेब आहेत, लहूजी शेवाळे आहेत, पण आपल्याला विकास कामांवरती निवडून येणारे अतुलजी सावे अशीच आपल्याला इथे हवा ही बघायला मिळते आहे। तुम्ही बघत राहा महाराष्ट्र न्यूज।